झी 24 तास एक पाऊल पुढे। कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयनं तयार केलेला रिपोर्ट हा केंद्र सरकारनं बदलला असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय। पंतप्रधान कार्यालय आणि कायदा मंत्रालयानं हा रिपोर्ट बदलल्याचा दावा या वृत्तपत्रानं केलाय। कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी केलेल्या सूचनेनुसार हा रिपोर्ट बदलण्यात आला असंही या वृत्तपत्रात म्हणण्यात आलेलं आहे। दरम्यान भाजपनं या प्रकरणी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार सीबीआयवर दबाव टाकून पंतप्रधानांना वाचवीत असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांनी केलाय। तर यूपीए सरकारच्या दबावामुळे सीबीआयला स्वतंत्रपणे काम करणं अशक्य असल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलंय। ये एक रोग सरकार है, भ्रष्ट सरकार है जो सीबीआई को कभी स्वायत्त रहने नहीं देगी और इसलिए इस विषय पर पूरी जवाबदेही होनी चाहिए। सार्वजनिक रूप से सरकार बतलाए कि किसने इस रिपोर्ट के साथ दखलंदाजी की है। तर एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आहेत दिल्लीहून स्वतः रश्मी पुराणिक आपल्याबरोबर। रश्मी, आपण बघतोय की एकूणच नवं वळ मिळालं, कुठेतरी पंतप्रधानांना वाचविण्यासाठी अशा प्रकारे सीबीआयनं तयार केलेला जो रिपोर्ट आहे तो केंद्र सरकारनं बदलला असा दावा या इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आलेला आहे। जरा सविस्तर माहिती द्या याविषयी। मृदुला माहिती आहे आपल्याला की हा जो कोळसा खाण घोटाळा प्रकरण आहे ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पीआय जनहित याचिका दाखल आहे। यामध्ये आपल्याला माहिती की गेल्या सुनावणीच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर ताशेरे टाकले होते आणि त्यावेळेला सीबीआयला सांगितलं होतं की ह्या संदर्भातला जो अहवाल आहे तो इतर कोणालाही आपण न दाखवता सील बंद करून कोर्टाकडे आपण सबमिट करावा असे कोर्टाचे स्पष्ट निर्देश होते। परंतु आज इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी आली आहे त्यानुसार सीबीआयचा जो अहवाल होता तो अश्विनी कुमार जे मंत्री आहेत, लॉ मिनिस्टर आहेत आणि पीएमओ यांनी आधी बघितला आणि त्या अहवालामध्ये काही फेरबदल करण्यात आले। ज्या पद्धतीने कदाचित तो अहवाल कठोर होता तो अजून त्याच्यातली कठोरता कमी करण्यात आली असा ह्या वृत्ताचा दावा आहे। आणि त्यामुळेच विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी खूप जोरदार यावर विरोध दाखवलेला आहे। सुषमा स्वराज यांनी म्हटलेलं आहे की पीएमला वाचवण्यासाठी, पंतप्रधानांना वाचवण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत। तर अरुण जेटली यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित असं म्हटले की ह्या प्रकरणामुळे अधोरेखित होते की सीबीआय कधी स्वतंत्रपणे अशा प्रकरणांवर तो अहवाल मागवून तो बदलण्यात कुठेतरी दबाव आणण्यात आला। निश्चितच दबाव आणण्यात आलेला आहे। कुठेतरी आपण बघतोय की कोळसा घोटाळ्या प्रकरणी सरकार अडचणीत येण्याचे चान्सेस होते। धन्यवाद रश्मी, ही माहिती दिल्याबद्दल। आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक दिल्लीहून आपल्याला माहिती देत होत्या। तर कोळसा घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं एक अहवाल तयार केला होता, एक रिपोर्ट तयार केला होता, मात्र तो सरकारनं बदलला, सरकारनं दबाव टाकला असं या वृत्तपत्रात म्हटलेलं। आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे आपण बघतोय की विरोधी पक्षातील लोक देखील हेच म्हणतात की कुठेतरी पंतप्रधानांना वाचवण्याचा हा प्रकार आहे किंवा एक प्रकारे सीबीआयवरती स्वतंत्रपणे काम करणं अशक्य झालेलं आहे यूपीएच्या दबावामुळे, असं अरुण जेटली म्हणतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।